लाख रुपयांची खंडणी भाऊजींनी भावत खात सुभेदाराला भरली आणि मग तिला सोडवून आणली. प्रभू रामचंद्रांनी सीतामाई करता खंडणी नव्हती भरली रावणाला, तर खांडोळी केली त्यांनी राक्षसांच्या आणि रावणाची, होळी केली उठा लंकेची. राणीसाहेब आपल्या मनात तरी काय गे? बंड उन्मत्त ह्या महिषासुरांना ठेचण्यास सामर्थ्य दे. निर्दालण्या ह्या असुर झुंडी, हे शारदे वरदान दे, हे अंबिके वरदान दे, ते चंडिके वरदान दे. व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्या रक्ताचा थेंब थेंब उसळतोय, आक्रंद होतोय. आमच्या सर्वांगाची लाही लाही होतीये. आज ह्या क्षणी आम्ही प्रतिज्ञा घेतो की या प्रांतात स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय, इथं भगवा ध्वज फडकल्याशिवाय आम्ही हा देह ठेवणार नाही. त्यासाठी वेळ आलीच तर आम्ही यमराजाशी झुंजू, पण आता मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही. माणसाशी नाही. माणसाच्या रक्ताला चटावलेला राक्षस आणि पैशाला चटावलेला माणूस सारखाच. आणि अशा लोकांना जात तुम्ही पुसायचे राजे तुमच्या तलवारीनं. शिवबा, जगातला कुठलाच धर्म वाईट नाही रे. तेव्हा धर्म कोणताही असो, प्रजेला धर्माच्या भिंती बांधून त्यात डांबू नका. बळजबरीने वाटवणारा धर्म टिकूच शकत नाही. ह्या स्वराज्यात प्रजेला नैतिकतेने मोकळेपणाने जगू द्या. आम्ही जाणार, आम्ही सती जाणार. ह्या स्वराज्याचं साकार रूप बघेपर्यंत आपल्या पाठीशी सतही वाहत राहते. अरे संभवामी युगे युगे असं तूच ना आम्हाला गीतेत वचन दिलंस. मग सांभाळ आणि सबरीगा गीतेत जे दिलेस तू, ये रक्षणास भक्ता देवा तया गुणा तू. कर्तव्य दक्ष राजा येता इथे शिवाजी, नामा तरंगी रंगे प्रेमे तुझ्या साजी. शिवबा, हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी कर्तव्य म्हणून तुम्हाला राज्याभिषेक झालाच पाहिजे राजे. सुवर्ण सिंहासनावरी तुमचं छत्र चामरांकित रूप आम्हाला डोळे भरून पाहू द्या. चिता